पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. पाहिलं की घाबरू नका, कारण प्लस ए बी आणि मायनस ए बी भांडण करून पळून जातात आणि उरतं फक्त ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे वर्गांचा फरक. यालाच म्हणतात वर्गांतराचे सूत्र. हे सूत्र मिडल टर्म कट करतं, म्हणून इतकं सुंदर काम करतं. आता हे सॉल्व्ह करून बघूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. पहिल्या ए ने पुढच्या कंसाला गुणू, म्हणजे ए ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी प्लस बी ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, म्हणजेच ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस ए बी मायनस बी स्क्वेअर. आता मायनस ए बी आणि प्लस ए बी कॅन्सल आउट होईल, म्हणून मागे उरतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता याची दोन उदाहरणे पाहू. पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3 इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 9. आता दुसरे एक्झाम्पल खूप मजेशीर आहे. हे सूत्र संख्यांचा गुणाकार सोपा करतं. उदाहरणार्थ 22 इंटू 18 काढा. 22ला आपण 20 प्लस 2 असं लिहू आणि 18ला आपण 20 मायनस 2 असं लिहू, म्हणजेच 20 प्लस 2 आणि 20 मायनस 2 इज इक्वल टू 20चा स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 400 मायनस 4, म्हणजेच इज इक्वल टू 396. आहे ना सोपं? आता लक्षात ठेवा, जेव्हा दोन सारख्याच पदांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी होऊन त्यांचा गुणाकार होतो, तेव्हा उत्तर नेहमी त्यांच्या वर्गांच्या वजाबाकी इतका येतो. थँक्स फॉर वॉचिंग. अशीच सूत्रे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.